हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. संमेलनात नीलम गोरेंनी असं भाष्य केलं नसतं तर बरं झालं असतं. ठाकरे गोरे वादावरती शरद पवारांचे गोरेंना खडेबोल. मी कोणाचा सत्कार करायचा यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागणार का? एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून पवारांनी टोचले संजय राऊतांचे काम. संमेलनात सर्वांनी मर्यादा पाळाव्यात तर गोरे ठाकरेंच्या पक्षात होत्या, त्यामुळे आरोपांबाबत त्यांनाच माहीत, फडणवीसांचा टोला. नीलम गोरेंनी नाक घासून माफी मागितली तरी आता सुट्टी नाही. गोरेंवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार सुषमा अंधारेंचा घणाघात. मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा. 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर. 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेलाही स्थगिती. माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहिती नसेल, PS आणि OSD नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे. कुणी नाराज झालं तरी आरोप असलेल्या OSDंना मान्यता देणार नाही. OSDंच्या नियुक्तीवरून फडणवीसांचे खडेबोल. डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा आका ठाण्यामध्ये बसतोय. मनसेचे माजी आमदार राजू पाटलांचा गंभीर आरोप तर गणेश नाईकांच्या जनता दरबारातही डोंबिवलीचा मुद्दा उपस्थित. नाशिकच्या भादवण गावात पंतप्रधान किसान योजनेत 181 बोगस लाभार्थी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची खासदार नरेश म्हस्केंकडून दखल. संसदेत प्रश्न मांडणार असल्याचं आश्वासन. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेसह टोळीवरती मकोका. गुंड गजा मारणेला अटक तर 2 आरोपी अद्यापही फरार. नवी मुंबईत सायबर सेलकडून युट्यूबर रणवीर अलाबादियासह आशिष चंचलानीची 2.5 तास चौकशी. चौकशीचा तपशील गुलदस्त्यात. छावा चित्रपट फुकट पाहण्यासाठी मद्यधुंद तरुणांकडून जालन्यातील चित्रपटगृहाची तोडफोड. घटना सीसीटीव्हीत कैद, गुन्हा दाखल. आजी आणि आईकडून 17 वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या. ठाण्यातील धक्कादायक प्रकार. नौपाडा पोलिसात आई आजीसह अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल.